हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुमचे सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 49वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द बघत आहोत. आज आपण कोणते 5 शब्द बघणार आहोत ते एकदा बघूया. तर पहिला शब्द आहे इंडिफरन्स, म्हणजे बेपर्वाई किंवा उदासीनता. दुसरा शब्द इंडल्ज, म्हणजे स्वच्छंदपणे रमणे. तिसरा शब्द इनएडिबल, म्हणजे खाण्यास अयोग्य. चौथा शब्द इनइक्वॅलिटी, म्हणजे असमानता. आणि पाचवा शब्द इन्फ्लेशन, म्हणजे भाववाढ किंवा महागाई. तर आज आपण हे 5 शब्द बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, तुमच्यासाठी नक्कीच उपयोगाचा ठरेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पहिला शब्द बघूया, इनडिफरन्स, म्हणजे बेपर्वाई किंवा उदासीनता. याचे समानार्थी शब्द बघूया. ॲपॅथी, म्हणजे उदासीनता, कोणत्याही गोष्टीबद्दल उत्सुकता किंवा भावना नसणे. दुसरा शब्द निग्लेक्ट, म्हणजे दुर्लक्ष, कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. कन्सर्न, म्हणजे चिंता, एखाद्या गोष्टीबद्दल काळजी वाटणे. दुसरा शब्द इंटरेस्ट, म्हणजे स्वारस्य, एखाद्या गोष्टीत रस असणे. याचे उदाहरण बघूया. हिज indifference towards studies is affecting his grades. त्याचा अभ्यासाकडे असलेला उदासीनपणा त्याच्या गुणांवर परिणाम करत आहे. नेक्स्ट वन, इंडल्ज, म्हणजे स्वच्छंदपणे रमणे किंवा स्वैरपणे रमणे. याचे समानार्थी शब्द बघूया. एंगेज, म्हणजे गुंतणे, एखाद्या गोष्टीत स्वतःला पूर्णपणे सामील करणे. दुसरा शब्द सॅटिस्फाय, म्हणजे समाधान करणे, स्वतःच्या इच्छा पूर्ण करणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. रेस्ट्रेंट, म्हणजे संयम ठेवणे, स्वतःला एखाद्या गोष्टीपासून अडवणे. दुसरा शब्द अवॉइड, म्हणजे टाळणे, एखाद्या कृतीपासून दूर राहणे. याचेच उदाहरण बघूया. शी लाइक्स टू इंडल्ज इन रीडिंग नॉवेल्स ड्युरिंग वीकेंड्स. तिला सुट्ट्यांमध्ये कादंबऱ्या वाचण्यात रमायला आवडते. नेक्स्ट वन, इनएडिबल, म्हणजे खाण्यास अयोग्य. याचे समानार्थी शब्द बघूया. अनइटेबल, म्हणजे अखाद्य, खाण्यास अयोग्य असलेले. दुसरा शब्द टॉक्सिक, म्हणजे विषारी, खाण्यास हानिकारक ठरणारे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. एडिबल, म्हणजे खाण्यायोग्य, सुरक्षित आणि खाण्यास योग्य. दुसरा शब्द पॅलेटेबल, म्हणजे रुचकर, चवदार आणि खाण्यास सोयीस्कर. याचे उदाहरण बघूया. द फूड हॅड स्पॉइल्ड अँड वॉज कम्प्लिटली इनएडिबल. अन्न खराब झाले होते आणि पूर्णपणे खाण्यास अयोग्य होते. नेक्स्ट वर्ड, इनइक्वॅलिटी, म्हणजे असमानता. याचे समानार्थी शब्द बघूया. डिस्पॅरिटी, म्हणजे विषमता, दोन गोष्टींमधील फरक किंवा असमानता. दुसरा शब्द इम्बॅलन्स, म्हणजे असंतुलन, समतोल नसणे किंवा एकसमानता नसणे. याचे विरुद्धार्थी शब्द इक्वॅलिटी, म्हणजे समानता, सर्वांना समान वागणूक मिळणे. दुसरा शब्द बॅलन्स, म्हणजे संतुलन, दोन गोष्टींमध्ये समतोल असणे. याचेच उदाहरण बघूया. इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी इज अ मेजर इश्यू इन मेनी कंट्रीज. आर्थिक विषमता ही अनेक देशांमध्ये एक मोठी समस्या आहे. नेक्स्ट वर्ड, इन्फ्लेशन, म्हणजे भाववाढ किंवा महागाई. याचे समानार्थी शब्द बघूया. प्राइस राईज, म्हणजे किंमत वाढ, वस्तू आणि सेवांच्या किमती वाढणे. दुसरा शब्द एक्सपेन्शन, म्हणजे विस्तार, आर्थिक वाढ किंवा पैशाची किंमत कमी होणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. डिफ्लेशन, किंमत घट, वस्तू आणि सेवांच्या किमती कमी होणे. दुसरा शब्द स्टॅबिलिटी, म्हणजे स्थिरता, किमतीमध्ये कोणताही मोठा बदल न होणे. याचे उदाहरण बघूया. हाय इन्फ्लेशन अफेक्ट्स द पर्चेसिंग पॉवर ऑफ कॉमन पीपल. महागाईमुळे सामान्य लोकांची खरेदी क्षमता प्रभावित होते. तर हे होते आजचे 5 शब्द मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.
व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक फॉर वॉचिंग. बाय.